भंडारा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचा घेरावा। भंडारा नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे भंडारा शहरातील अनेक प्रभागांमध्ये अनेक समस्या उद्भवल्या। यामुळे अनेक रस्ते हे तुटल्या फुटल्या परिस्थितीत असून या रस्त्यावर चालता देखील जमत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्याधिकारी कारण तुम्हाला चव्हाण यांच्या दालनात जाऊन त्यांना जाब विचारला व प्रश्नांची सरबत्ती उपस्थित केली। माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे व शहराध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा सचिव अजय मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये मुख्याधिकारी यांना घेराव करून सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले। चरण वाघमारे यांनी मुख्याधिकारी यांना त्यांचे कर्तव्याची जाणीव करीत भंडारा शहरात गढूळ पाणीपुरवठा का येतो याकरता आपण आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी का घालतात असे देखील त्यांनी सवाल उपस्थित केला आहे। म्हणून म्हणत असतात ते की रोज ज्ञानी भारतात असते। माझ्याकडे 4 ते 5 एलिगेशन त्या संदर्भात सगळ्यांना तेच सांगतोय की रोडचं काम नाही आहे। ते ट्युशनला मुलं वगैरे जातात, किती चिखल होत होतं, पर्यायी व्यवस्था केली आहे। रोड पावसानंतर होणार आहे, मी सांगतोय रेकॉर्ड होते तुमचे तिथं, त्याच्यावर समाधान होते। मला माहिती आहे की नाही झालेलं आपण एक मुद्दे घेऊन राहिलेले मुद्दे चर्चा करून शाळेत नोंद करून राहिले सगळे मुद्दे लगेच ते चौकशी करतो झालं असेल की आपल्या फ्लॅटवर पाणी नाही जात असेल। हे काय होते की मध्ये मला हे सांगा, तुमच्या ते बघा त्याला घेरा ना, म्हणजे त्याची काही जबाबदारी आहे का नाही? तुमच्याही भाषेमध्ये प्रशासकीय भाषेत नो वर्क नो पेमेंट आहे ना। जो केअरलेसपणा करतो त्या दिवशीच्या नो पगार कापान त्याचे त्याला दुसरी द्या ना। मी तुमच्या कामकाजाच्या बाहेर पडणार नाही, मला हे माझ्या हा केअरलेसपणा आहे। म्हणजे साथीचे लोक झाले तर त्यांना त्रास होईल, पण नगर परिषदेनं एवढी मोठी शासनाने पर्याय व्यवस्था केलेली असताना त्या एरियामध्ये पाणी पुरवण्यावर जो कर्मचारी आहे त्याच्यावर ऍक्शन घ्या। त्यांनी तुम्हाला कळवलं का नाही? दुरुस्ती का केली का नाही? काय हिवरांची बरोबर आहे का मुद्दा? तुम्ही घेतली पाहिजे साहेब। मग तुम्ही डेली नोट्स कसे तपासता त्यांचे? मला हे डेली नोट्स सही मानता? मग हे असे प्रकार त्यांच्या कर्तव्यास कसूनच आहे ना। जो रस्ता उखडलेला आहे हनुमान मंदिरच्या जवळचा, जो असं यांनी हॉस्पिटल रोड सांगितला, मग ते जेही का झोपा काढत होता का? त्याचे सुपरविजन होता का? मग त्याला आपण पगार देऊन पूर्ण बिचारा रोजगार हमीच्या मजूर कामावर जाते साहेब, की त्याची लांबी रुंदी त्यानं किती काम केलं त्याच्या मेजरमेंट होते तेव्हा त्याचा पगार निघते। गव्हर्नमेंटने सर्टिफाईड केला त्याला 305 रुपये रोजी दिली पाहिजे म्हणून, त्याला पडते ना? जेवढं काम केलं तेवढाच पडते। तुमची ठरले ना, तुमच्या अधिनिस्त जेवढे तुम्ही पगार बिलावर सह्या करताना डेली नोट तपासताना माझ्या माहितीप्रमाणे कोणाच्या डेली नोट नसतील, सगळे बोगस भरत असतील। ही क्वालिटी अशी राहिली नसती। मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर इथून सुरुवात केली ना साहेब, लोकांना तुमच्या ऑफिसमध्ये येऊन ह्या बाटला घेऊन यायची गरज पडली। त्यांच्या पगारावर ज्या दिवशी पोटावर लाद पडेल ना, त्या दिवशी त्यांना समजेल माझी जबाबदारी काय। आपण डोळे झाकून पगार देतो त्यांचे। मी इस्टिमेट कमिटी मध्ये असताना महानगरपालिका नगरपालिकेच्या दौऱ्यांमध्ये हेच मुद्दे घेत होतो। अजून कुठल्या एरियामध्ये गढूळ पाणी येते? आणि आमच्या जो सहकार नगर मध्यभागी, त्या मध्यभागी जी आणि आमच्या तिकडे प्रगती कॉलनी टाकळी वगैरे तिकडे पण पाणी जेव्हा यायचं तेव्हा गढूळच आलं, स्वच्छ पाणी येतच नव्हतं। चिखलाचं पाणी, निव्वळ चिखल। तुम्ही एकदा पूर्ण स्टाफची मीटिंग घ्या पाणी पुरवठा डिपार्टमेंटची। भंडाऱ्यातला एखादा एरिया सोडूनच पाणी स्वच्छ येत असेल, एखादा एरिया पूर्ण भंडाराचा येतात गढूळ पाण्याचे। लाईट गेली पाहिजे मेन तो लोक पाण्याच्या
नाही, त्याच्यासाठी तुम्ही कलेक्टरला देऊ शकता पत्र, कलेक्टर त्याच्यावर फॉलो घेईल, त्याला पर्याय आहे. आणि मग जिथं टिलू पंप लागतात तिथं मग तिथल्या नळधारकांना पाण्याची कार्यव्यवस्था कशी करणार? ठीक आहे, टिलू पंपमुळे त्यांना पाणी भेटत नाही, पण जबाबदारी आपली आहे ना. शासन म्हणते, देशाला पंतप्रधान म्हणते जलजीवन मिशन मध्ये प्रत्येकाच्या घरी नळ लागले पाहिजे, नळ लागले पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे, ते शुद्ध पाहिजे पाणी. डिसेंबर हे जबाबदारी आहे. डिसेंबर महिन्यापासून नवीन पाईपलाईन खोदून ठेवली आहे, पण अजूनपर्यंत पाईप आले नाही. घागर मोर्चा आणू आपण. हे शुक्रवारीवर डॉक्टरपासून सुरू केलेलं आवश्यक नाही, तुम्ही जरी शेड्यूल प्रमाणे दिला तर तो सगळ्यांना भेटला पाहिजे असं शेड्यूल प्रमाणे. तुमचा जो शेड्यूल आहे ठरला सकाळ संध्याकाळचा, त्या शेड्यूल प्रमाणे सगळ्यांच्या घरी शुद्ध पाणी, गोड पाणी तुमचा गेला. दुसरा हा कुकडे खेड्यात सोयीचे तसे आहे, सोयीची आहे ती केळासारखी दिसते. केळच खातील तुम्ही साहेब तुम्ही मान्सूनपूर्व कार्यक्रम तयार केला असेल, मुस्लिम चौकात आपण काहीच नाही आहे. ते डॉक्टर देशकर वगैरे बरं, तुम्ही मान्सून पूर्व कार्यक्रमावर किती बजेट ठेवलं? 25,00,000. मला वाटत नाही शहरात तसं नाही. मान्सून पूर्व कार्यक्रमात खड्डे बुजवणी, बॅचेस तुम्ही इतक्या लवकर करू शकत नाही, ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर मध्ये करा. पण आता खड्डेचे आणि एक एक मुद्दे पिटले ना. आपला खात रोडवर वगैरे पाहतो, आपल्या स्क्वेअर रोडवर किती गड्डे पडले. नॅशनल हायवे कोणता रोड म्हणताय ते खामतोला ते चौरस्ता मार्गच नाही बनला ना. नॅशनल हायवे गार्डन जेवढं काढलं काही असेल तरी त्याला कंट्रोल करायची आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्या शहराच्या हद्दीमध्ये आहे साहेब, शहराच्या हद्दीमध्ये आहे. असं कसं आपण ती जबाबदारी टाळू नाही शकत. किती लोक म्हणणार आपला रोडच तुम्ही आपण शहरात पडले, तुम्हाला 3 अधिकार आहेत. हायवेवर पडले, तुम्ही प्रशासक आहात, तुम्ही शिव आहात, तुम्ही DPO आहात. तुम्हाला कुठला ठराव घ्यायसाठी कोणाची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी मिटिंग लावू शकता आणि विशेष सभा कोणत्याही दिवशी लावू शकता. हे सरकारनं तुम्हाला संविधानाच्या पायावर जाऊन जास्त अधिकार दिले आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेच्या सीओला प्रशासक म्हणून. काही असो ना, पण अधिकचे आउट ऑफ वे जाऊन अधिकार दिले आहेत. तर तुम्ही हे सगळी व्यवस्था करू शकता. हा भागीरथ भास्कर पासून हॉस्पिटलकडे जाणारा मार्ग पूर्णपणे एकदम खराब झालाय. हे पैसे पूर्ण पाण्यात गेले. हे 25 लाख म्हणतात तर साहेब, तू RTI मध्ये साहेबाला एक पत्र लाव, मान्सून पूर्व कार्यक्रमासाठी किती प्रयोजन केली आणि कुठं कुठं खर्च केला. समाज मॉनिटरिंग त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे शहरात. नाही तर खड्डे कशाला तुम्हाला अजून एक सांगतो तुमच्यासाठी अजून एक सांगतो. एक तुमच्या अकाउंट कोर्ट मध्ये एवढा सुंदर क्लॉज आहे का तुम्हाला काही ठिकाणी टेंडर काढायची गरज नाही. इमर्जन्सीत तुम्ही बिना निविदा कामं करू शकता. तर आम्ही जे सुचवता, ही परिस्थिती खराब झालेली आहे, ते बिना निविदा कामं काढा. मलाही कोणी करायला नसतील तर आमचे माणसं देऊ, आम्ही भरपूर खाली महत्वाचा मुद्दा आहे. भंडाऱ्यातला सगळ्यात जुना गार्डन म्हणजे चाचा नेहरू बाग उद्यान. तो आता गार्डन तो सोडा, फॉरेस्ट झालंय, खूप फॉरेस्ट झालं आणि तिथल्या तिथं इतके घाणेरड्या गोष्टी सुरू होत आहेत. म्हणजे आम्ही सहसा फेस करतो त्या, म्हणजे कसं सांभाळायचं त्या सगळ्या गोष्टी. 5-6 वर्षापूर्वी काय झालं स्कीम आली होती शासनाची, बेन्स ऑक्सिजन तो पण 70% आणि तो त्यावेळेस होऊ द्यायला नाही पाहिजे. मग मेंटेनन्स कोणाकडे नाही, ते डेन्स फॉरेस्ट नाही तो, त्याची कन्सेप्टच ती आहे. रेल्वे गाडी वगैरे डेन्स फॉरेस्ट जे आपण नाही, तिने आता अश्लील कृत्य होतात. मी इथं बोलू शकत नाही, नाही. त्याच्यामध्ये भरपूर होतात तिथं. त्याच्यात का करा तुम्ही पोलिसला एक पत्र द्या पोलिसला द्यावं लागेल, एखादा वॉचमनची आणि वाचपणची व्यवस्था करा. वो साइड के रोड पे झाड़ पेड़ काटे होंगे, 3-4 वेळा साइड के रोड पे झाड़ पेड़ काटे नाही, नाही, कोणत्या मेंटेनन्स कोणाकडे? आणि मेन म्हणजे कसं आहे ना सर, तो
फॉरेस्टचं गाडी पडला तर ती सलाड त्याच्या पायामध्ये गेली, मांडीच्या आतमध्ये 20-22 कांदे लागले सुद्धा. कुठल्या एरियातल्या माझाच एरिया सीमेंट रोड है, सीमेंट रोड को बीच में से प्लानिंग किया इन्होंने. मैंने अभी तक की जितनी सिटीज में काम देखा है साइड से प्लानिंग होती है. करायचंय, काय करायचंय म्हणजे मग मी कर्मचाऱ्यांना बोलून मग ते सलाड पूर्ण तोडून दुकान व घरासमोरील नालीवरील झाकण गेल्या वर्षीला नाही तर तो पाणी तर शहरात वापस येईल जाईल ना. तुम्ही बजेट कमी केलं 25 लाख जास्त पाहिजे. तुम्ही करा पूर्ण नगर परिषद विकल्या चालेल पण लोकांना सुविधा भेटल्या पाहिजे. म्हणजे हा तो अर्धा केला, अर्धा हा एकदम टेक्निकल. मला विचारायला साहेब तुमचा चांगला सल्लागार बनू शकतो मी. कुठल्या टेक्निकल हँडची गरज नाही, मला विचारत चला. आणि नाक दाबून तोंड कसा उघडायचा, तुमचे कर्मचारी कसे नाही का कायद्यानं, कायदा हातात घ्यायची गरज नाही, तुम्हाला पावर दाखवायची गरज आहे. बरोबर आहे का? एवढा मोठा नाला आहे तो वेस्टवेअर नाही, तो पाणी बॅकवॉटर घुसलं नाही व्यवस्थित. संत जगनाडे चौक ते किसान चौक, आमदार भोंडेकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विघ्न अर्धा हॉटेल समोर काही दिवसांपूर्वी नगर परिषदकडून नालीचे बांधकाम करण्यात आले, परंतु ठेकेदारांनी नालीची पायरी उंचावर लावल्यामुळे परिसरात 4 फूट पर्यंत पाणी साठलेले होते. याचा लोकांना त्रास झाला तरी या नालीचे बांधकाम लेवल मिळवून करण्यात यावे. केलं त्यांनी, पण ते त्याच साईडची पाहिजे लागली सर. पुन्हा आता मोठा पाऊस येईल ना तेव्हा मी घेऊन येईल. केलं त्यांनी, दुसऱ्या दिवशी येऊन केलं. साईज तोच आहे ते साईज तेच टाकले ते पाहिजे. ते थोडीशी तोडून आणले बाहेरून, पुन्हा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते असं म्हणतात. मोठ्या उपाय नाही, कायमस्वरूपी उपाय नाही. छोटे पाईप टाकले त्या ठिकाणी, त्याच्यामुळे अजून समस्या तयार होईल त्या ठिकाणी. ज्यांची समस्या त्याशिवाय परत येईल सर तुम्हाला भेटायला. तर पूर्ण त्या फ्लॅटच्या बिल्डिंग मध्ये परिसरात हे बघा, हा पाणी शिरला आहे. जसं आपल्याला माहित झालं ना, केली त्याच्यावर काय छोटा मोठा काय विषय आहे तुम्ही बघू. 100 वर्ष झाली. ट्रॅफिक सिग्नलचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या दुसरा दिवस पासूनच हे ट्रॅफिक सिग्नल आजपर्यंत बंद आहेत. त्यामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. ते ट्रॅफिक सिग्नल त्वरित सुरू करण्यात यावे. पटेल समोर शास्त्री चौकात नाही, सुरू नाही आहे. मुस्लिम लायब्ररी जवळचे थंड पडले. ज्या एजन्सीने सिग्नल लावली त्याच्यासोबत तुमच्या करारनामा असेल, मग करारनाम्यामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असेल. जर त्या पिरियडमध्ये सिग्नल खराब झाली, मला असं वाटतं का त्याच्यावर रिकव्हरी केली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे. त्याचा विषय असा झाला, 4 वर्षापूर्वीचा विषय आला, पण ट्रॅफिक सिग्नल सुरूच झाले. ट्रॅफिक विभागाने ते हँडओव्हर्स करून घेतले नाही असं हे. आता नवीन SP साहेब जे आले ना, त्यांनी आता सिग्नल सुरू नाही झाले, त्याचा पेमेंटच नव्हता करायला पाहिजे. ट्रायलच नाही दिली तुम्हाला. नगर परिषदचं काम पैसा कुठला सिग्नल झाला तुमच्याकडून, तुमच्याकडून पैसा खर्च झाला. जर तुम्हाला ट्रायलच काय दिली तर पेमेंट कसं केलं? 4 वर्षापूर्वी चूक आहे ना साहेब. आता नवलक्ष्मी साहेबांनी आणि आम्ही बदल झाली आमची. आता त्याला थोडंसं टेक्निकली वायरिंग वगैरे काय घेतलेलं आहे ते आपण सुरू करू. मग 4 वर्षांनी त्यावेळेस कसं वाटलं असेल की ते नगराध्यक्ष साहेब आर्किटेक्ट होते, त्यांनाही असं वाटलं असेल आता आर्किटेक्टनं बनवलं हुशार माणूस. 4 वर्ष ट्रायल नाही होत. मी काय म्हणतो, टेस्ट रिपोर्ट झाल्याशिवाय ते पेमेंट कसा झाला हा सगळ्यात महत्वाचा विषय. त्याला भंडारा शहराच्या हिशोबाने नवीन तो ऍटम दाखवायचा होता. तो एक हा झेंडा. मग 4 वर्ष ट्रॅफिक मध्ये चालन नगराध्यक्ष जरी असले तरी काही त्याला काही नियम वगैरे आहेत ना, बंधन आहेत ना. तुम्हाला कायदे बनवण्याचा अधिकार नगर परिषदला नाही. शासनाने कायदे बनवायला नाही बाबा, काम न करता बिल देऊन द्या, शासन बनवू शकते तुम्हाला. तुम्ही नाही करू शकत ना. बिना ट्रायलनं, बिना टेस्ट रिपोर्टनं तुम्ही त्याला पेमेंट केलाय नगर परिषदला. एकदम शोकांती काय देऊ शकत नाही. नगराध्यक्ष म्हणजे काय सर्वे सर्व थोडी झाला. कायदे बनवण्याचे अधिकार तुम्हाला तुमच्या कस्टडीमध्ये राहूनच ठराव घ्यायचे. हे तर चूक आहे एकदम. म्हणून तुम्ही हे तुमच्या SPशी बोललो होता, असा विषय आलाय, याच्यामुळे नगर परिषद अडचणीत येईल.
हे सुरू करणं आवश्यक आहे, असा रिपोर्ट द्या तुमचा. सुरू करतो ना. त्यानंतर शास्त्री चौक भंडारा येथे ₹1,00,000 खर्च करून LED स्क्रीन लावण्यात आलेला आहे. हा LED स्क्रीन गेल्या 1 वर्षापासून बंद आहे. केव्हा लावला तर स्क्रीन? कधी 1 वर्ष आणि शास्त्री चौक बंद वार्डापासून स्मशानभूमी 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. जनतेला अंत्यविधी कार्यक्रमाकरिता लांबचा प्रवास करावा लागतो व त्रास होतो. त्यामुळे नगर परिषदेने टाकळी परिसरामध्ये तुमसर रोडवर नवीन स्मशानभूमी निर्माण करावी. आवश्यक आहे. आवश्यकासाठी कारण त्या टाकळी बंधांना इकडे जायला पाहिजे, नाल्याला लागून डम्पिंगला नाल्याला लागून नाल्याला लागून त्याचं डुबीत राहील ना पाण्यामध्ये. नाही वाद त्या बाजूला झाली या साईडला जागा कोणती आहे साहेब? नाही साहेब, मी 10 वर्ष त्याचं नेतृत्व केला. नाही एकदा हे भुरेची जागा आहे, साखरकरची आहे, खाजगी जागा आहे का खाजगी जागा आहे? डुबी क्षेत्रामध्ये किती आराजी आहे? आराजी हा सर, ते 30 फुटाच्या रोडासाठी ते मागणी केली होती मागे, आणि तुमच्या याच्याकडनं हे आम्हाला लेटर येतात अतिक्रमणची. आणि कलेक्टरला बी भेटलो आम्ही. तरी यांचा अतिक्रम निघाला का? ते कुंपण त्यांच्या जागेत येतात, कारण जेव्हा ते मोजणी केली ना त्याने परत अतिक्रमण नाही सर. हद्द कायम गेली का? हद्द कायमसाठी पण सर यांनी करून दिली. मी तुमचं ऐकतो बाबा. अरे तुमच्यासाठी बोलून मी फक्त मला त्याच्याकडून ऐकून. जेव्हा सर ते अर्जदार सांगत होते की जेव्हा ते मोदीसाठी जेव्हा गेले होते आणि जेव्हा हद्द कायम करत होते ना, तेव्हा हे इतर लोकांनी तिथं त्यांना काही करू नये असं झालं. आणि त्याच्या म्हणणं तिथून यांनी घातले ते माझ्या जागेत माझ्या जागेत माझ्या जागेत आहे म्हणून. यांची मागणी काय? यांची मागणी आहे तर तिथं काहीतरी 30 रस्ता आहे म्हणतात ते रस्ता साहेब, ते शासनाची जागा आहे, शासनाने सोडलेली आहे जागा, ते आमची नाही आहे. पुनर्वसनची जागा आहे ते. दाखवलाय 30 फूट तो मागचा रस्ता. हा, मागचा रस्ता पुरेच्या. हे घरं बनलेले आहे 30 फुटाच्या मागच्या. आणि तो सामनेच्या हे याची जागा म्हणजे 5 लोकांची जागा आहे ही. कन्वर वगैरे. हा, त्यांनी हे जागा मोजणी केली. हा. ते यांच्या इथं रस्त्यामध्ये निघाले. यायला बी मोजणी केला ना बाकीच्या बी शेतवाल्यानं, तर त्याच्या ते मोजणीमध्ये जागा बी निघतच नाही, तो बसतच नाही. आम्ही भूमी अभिलेख मध्ये सुद्धा गेलो त्यांच्या 17 तारखेला बोलावलं. बसत नाही ते जागाची नाही बसून राहिली. तन्वीर शेखची समजा जागा असेल 7-12 असेल, तो प्लॉट विकत आहे, तर त्यांनी रजिस्ट्री करून द्यावे ना. नोटरीवरती जागा असेल 7-12 असेल तर टोटल 99% जागा त्यांनी नोटरीवर पाळाले आहे. त्यांच्या फक्त हे नाही झाली. तुम्ही काय करा, नगर परिषद करून स्पॉट इन्क्वायरी करा, याच्या चौकशीचे आधार घेऊन ते येण्याशिवाय तो कुठलेही नोटरीवर प्लॉट विकू शकत. त्यांनी सध्या तिथं लेआउट वगैरे पाडलेलं नाही. विकली आहे जागा, अर्धी विकली आहे. मला हे सांगा, कोणी शेतीची जमीन तो येणे न करता नोटरीवर करार पत्र करून देऊ शकतो का? हे जर तुमच्या लक्षात बाब आली तर तुम्ही त्याला थांबवा. त्यानं पहिले येणे करावा, टीपीची NOC आणावा, रस्ते कुठून काढते ते दाखवावा, मग यांच्या अतिक्रमण काढावं त्यांनी. हा, तेच सर. आपण त्याला कायद्यात पकडून ना, याला आपोआप संरक्षण भेटेल. त्याला जर लेआउट पाळायचे त्यांनी पाळावं लेआउट. तो नोटरीवर करणार मी काउंट करून द्यायला. नोटरीवर करतोय म्हणजे कुठेतरी चुकीच आहे. चूक आहे त्याची. हे तर आपण प्रायमरी नोटीस आहे तसं नाही. तरी साहेब माझ्याकडे म्हणणं आहे झालं नंतर बस 2 मिनिटं चरण भाऊ बसलेत म्हणा, एवढं सांगा. 10 मिनिटं देतो म्हणा. मी बोलतो द्या.
हो सर, एक वाजता आहे चरण आलेलं आहे. हो त्याला येतो. येस ठीक येतो सर. ठीक आहे. या तक्रारीचा भाग म्हणून तुम्ही स्पॉट इन्क्वायरी करा त्या परिसरातले. पूर्ण इन्क्वायरी करतो आपण, काही काढली नाही आपलं. कसं आपल्याकडे काही तक्रार काढली नाही. यांना वारंवार तकलीफ होऊ नये त्याला बऱ्याच जुने लेआउट बाळवशा आहे. तुम्ही नियमाप्रमाणे टीपीची एनओसी घे म्हणा, आम्हाला नका दाखवू, आमची एनओसी घे. आमची एनओसी तुमच्याकडे मग झालं. मग आता जर तो करारनाम्यावर जमीन विकत असेल तर त्याला अधिकार नाही. तुम्ही त्याला थांबवा. मी उपाध्यक्ष होती CLF ला. तर काही कारणास्तव म्हणजे त्यांचं असं म्हणणं की राजकीय राजकारणात जर पक्षप्रवेश कुठल्याही याच्यात केला, आपलं कुठलं पद घेतलं तर तिथे म्हणजे त्याच्यात आपल्याला काम करता येत नाही असं प्रश्न. म्हणजे काय आहे का? नाही नाही नाही, मी या पर्टिक्युलर नाही अरे आमचं संघटन बिघडला. मी फक्त होऊ शकते ते झालं त्या दिवशी झालं, त्यांच्याशी बोलला. आता सॉर्ट आउट केलं त्यांनी. ते ALFच्या पदावर आहे. CLF थोडस आता दुसऱ्यांना पद देण्यात येईल. तर CLF हे मानधनाचं पद आहे ना. हो, जेव्हा आपण शासनाचं नाही ते नाही म्हणत आहोत मी. मानधन सगळ्यांनाच देणारा उमेदमध्ये मानधन सगळ्यांना देतो आपण, त्याबद्दल नाही म्हणत आहोत. मला हे म्हणायचं आहे की पर्टिक्युलर या पदासाठी समाजसेवेत असणं बंधन नाही का, किंवा बंधन आहे का? नाही शॅडो नाही. तुम्ही एकदा काही सर्क्युलर वगैरे असतील तर दाखवा, म्हणजे आपण त्यांना सांगू. मला नाही करता येणार राजकारण. अननेसेसरी प्रेशर नाही पाहिजे ना. ज्या ठिकाणी शासनाचे सर्क्युलर आहेत त्या ठिकाणी निवडणुकीत भाग घेता येत नाही, राजकारण करता येत नाही, त्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही केलं. ज्या ठिकाणी असे सर्क्युलर नाही त्या ठिकाणी विनाकारण चमकवणं हे योग्य नाही. तुम्ही आपल्याला एवढं समजलं गेलं. अजून कोणाचे विषय आहे? नागपूर नाल्याची जागा आहे ना, ही गोशीची आहे. तिथं भरण टाकत आहे, ही जागा किराण देत आहे. सुनील मेंढेपिकेची उरणार हा गोशीची जागा. गोशीने ती जागा घेतली त्यांच्याकडून कितीतरी वर्ष आधी. पण ते ऐका ना साहेब, ते आपल्या हद्दीत असेल तर बघा. ते काय करून आले ही जागा भोजापूर हद्दीत येते. ठीक आहे, आपल्याला गोसेले कंप्लेंट. बाकी कोणाचे विषय आहेत? नगर परिषदेच्या काही तुमचं डिक्लेअर कधी आहे ना? माती टाकायला मान्सून पूर्व कार्यक्रमाची 25 लाखाची माती होते. माती टाकणार आणि ते माझ्याकडे माती टाकणार भट्टाला माती नाही माती काय टाकतात त्याला निवेदन देऊन झालं. तुम्हाला यांना हटवतो मग तुम्ही 2-3 राऊंड त्यांना जायचं आहे कलेक्टर साहेबांकडे. तुम्ही हटा. कोणी राहिलेत का अजून? परिषदेने टाकळी परिसरामध्ये तुमसर रोडवर नवीन स्मशानभूमी निर्माण करावी. आवश्यक आहे ते, कारण त्या टाकळी वल्ल्यांना इकडे जायला कमी होती नाल्याला लागून. नाल्याला लागूनच तिथे बिना निविदा कामा काढा.
मलाही कोणी करायला नसतील तर आमच्या माणसं देऊ आम्ही. काका एक आमच्या माणसं देऊ. महत्वाचा मुद्दा आहे. भंडाऱ्यातला सगळ्यात जुना गार्डन म्हणजे चाचा नेहरू बालोद्यान. तो आता गार्डन तो सोडा, तो फॉरेस्ट झाला आणि तिथल्या तिथं इतके घाणेरड्या गोष्टी सुरू होत आहेत. म्हणजे आम्ही सहसा फेस करतो त्या, म्हणजे कसं सांभाळायचं त्या सगळ्या गोष्टी. 5-6 वर्षात हो पण 7